नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत संत मुक्ताई यांच्या मेहून येथील समाधी मंदिरात. जे प्राचीन असं समाधी मंदिर आहे आपण पाहू शकता त्या साईडला. ही तापी नदी आहे आणि हतनूर धरणाचा बॅकवॉटर किंवा नदीचा प्रवाह असल्यामुळे हे सगळं मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे आणि हे मागच्या बाजूला आपण मंदिर पाहू शकतात. तर या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत. 1271 मध्ये संत मुक्ताबाई यांची या ठिकाणी समाधी झालेली होती आणि हे समाधी स्थळ आहे. संत ज्ञानेश्वर निवृत्तीनाथांची धाकटी बहीण संत मुक्ताई यांचं हे समाधी स्थळ आता ते पाण्यात आहे. मी आपल्याला दाखवतो. मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतात ह्या तापी नदीच्या पात्रामध्ये हे मंदिर जवळजवळ बुडालेलं आहे आणि ही तापी नदी आहे आणि हे संत मुक्ताबाई यांचं मूळ समाधी स्थळ आहे. आणि हा तापी नदीचा परिसर इथून 2.5 किलोमीटर अंतरावर चांगदेव या ठिकाणी आपण होतो. त्या ठिकाणी तापी आणि पूर्णा नदीचा संगम झालेला होता आणि त्या ठिकाणी आपण चांगदेव महाराजांच्या समाधी मंदिराचं दर्शन घेतलं. आणि हे मुक्ताईंचं मूळ समाधी मंदिर आहे जे आता पाण्याखाली आहे. तिथे जाता येत नाही वर्षभर, म्हणजे 12 महिने इथे पाणी असतं, कारण हतनूर धरणाचा पाण्याचा फुगवटा या ठिकाणी तापी नदीत असतो. आणि हे मुक्ताईनगर तालुक्यातलं हे मंदिर आहे. मित्रांनो, बोटीने या समाधी मंदिराला वळसा घालून ही बोट आता किनाऱ्याकडे परत येत आहे. मुक्ताईनगरपासून 22 किलोमीटर अंतरावर आपण या मेहून या ठिकाणी येऊन पोहोचतो. आजही भाविक बोटीतून या मंदिराला प्रदक्षिणा मारत असतात. संध्याकाळची वेळ आहे, सूर्यास्ताला गेलेला आहे. पूर्वीचे मंदिर पाण्याखाली गेल्यानंतर विश्वस्तांनी या ठिकाणी भव्य अशा मंदिराची उभारणी केली. समोर आपण या मुक्ताई मंदिराचं महाद्वार पाहू शकतो. यातून आत गेल्यावर आपल्याला सुंदर अशा मंदिराचं दर्शन होतं. मित्रांनो, संत मुक्ताबाई गुप्तस्थान याला असं नाव देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी संत मुक्ताई यांनी समाधी घेतली होती. संध्याकाळचा हा परिसर आहे. संध्याकाळचं हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतो आहोत आणि समोर आपल्याला हे मंदिर दिसत आहे. समाधी मंदिर हे पाण्याखाली गेल्यानंतर मंदिर विश्वस्तांनी या ठिकाणी नवीन अशा भव्य मंदिराची उभारणी केलेली आहे आणि आपण हे भव्य मंदिर या ठिकाणी समोर पाहू शकतो. आदिशक्ती मुक्ताई यांचं हे गुप्तस्थान म्हणून ओळखलं जातं. मेहून या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताबाई या अंतर्धान पावल्या होत्या आणि त्यांच्या या ठिकाणीच हे भव्य असं मंदिर उभारण्यात आलेलं आहे. मित्रांनो, पक्ष्यांचा किलबिलाट या ठिकाणी आपण ऐकू शकतो आहोत आणि हा सुंदर असा परिसर या ठिकाणी आहे. तापी नदी आहे समोर आणि या पद्धतीने आपण आता आदिशक्ती मुक्ताई माता यांच्या समाधी स्थळावर आहोत. आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. आपल्याला मी आधी दाखवल्याप्रमाणे तापी नदीच्या पात्रामध्ये हतनूर धरण झाल्यामुळे पात्र पाण्याचा फुगवटा जास्त असल्यामुळे हे मंदिर पाण्यात गेलेलं आहे, समाधी स्थळ. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपल्या दिवसाचा शेवट झालेला आहे. मुक्ताईनगर परिसरातील संत मुक्ताई समाधी मंदिर कोथळी, त्यानंतर नवीन मुक्ताई मंदिर बुधवड फाट्याजवळचं ते चांगदेव महाराज मंदिर आणि आता आपण ज्या ठिकाणी आहोत या साईडला दाखवा, मुक्ताई माता यांचे समाधी स्थळ जे आहे, जे तापी नदीच्या पात्रात आपण पाहू शकतात, बॅक साईडला आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी आज आपण आपल्या दिवसाची शेवट करणार आहोत. इथला परिसर अतिशय सुंदर आहे, अतिशय निसर्गरम्य असा हा परिसर आहे मित्रांनो. आणि आम्ही तिघं मित्र या ठिकाणी आज आलेलो होतो आणि हा आपल्या परिसरातला
एक धार्मिक ठेवा आपण या ठिकाणी अनुभवलेला आहे. अतिशय सुंदर असा हा सर्व परिसर आहे मित्रांनो, आणि धार्मिक दृष्ट्या याला खूप महत्त्वाचं स्थान आहे. संत ज्ञानेश्वरांच्या समकालीन असलेले चांगदेव महाराज यांची आपण त्या ठिकाणी चांगदेवला भेट दिली. त्यानंतर आता संत मुक्ताबाई यांच्या या समाधीस्थळाला आपण आहोत, मूळ मंदिर. या ठिकाणी पक्ष्यांचा आवाज खूप छान येतोय मित्रांनो बघा. म्हणजे शहरी जीवनात आपल्याला जो आवाज कानावर येत नाही, आपण त्या आवाजाची बरीच वेळ प्रतीक्षा करतो, ते आवाज आपल्याला या ठिकाणी ऐकायला येत आहेत. निसर्गाच्या सानिध्यात हा परिसर आहे. मित्रांनो, या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या बंधूंना, ज्ञानेश्वरांना मुक्ताईने जी साथ घातली होती, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, तो संपूर्ण प्रसंग या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि तो काव्य रूपात या ठिकाणी दिलेला आहे. मित्रांनो, आता आपण सोमेश्वर महादेव मंदिरातच आहोत. मुक्ताई माता मंदिराच्या परिसरात असलेलं हे प्राचीन मंदिर आहे. त्याचं मूळ मंदिराच्या वरचा कळस नवीन केलेला आहे, सभामंडप नवीन झालेला आहे आणि या ठिकाणी आपण जुने हे खांब पाहू शकतात. म्हणजे चांगदेव महाराज मंदिराच्या बांधकाम शैलीतच या मंदिराचं बांधकामाची शैली आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी काळ्या पाषाणावर रंगकाम केल्यामुळे तो आपल्याला दिसून उठत नाही, परंतु त्याच शैलीत हे बांधकाम केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे त्याच काळातलं कदाचित हे मंदिर असलं पाहिजे. आणि हा जो पुढचा भाग आहे याचं नवीन रिनोव्हेशन केलेलं असल्यामुळे सभामंडपात बांधकाम आपल्याला झालेलं दिसत आहे. निवृत्तीनाथांची समाधी आहे त्र्यंबकेश्वरला, ज्ञानदेव महाराजांची आहे आळंदीला, सोपान महाराजांची सासवड, मुक्ताबाईंची जिथे आपण आता उभे आहोत ते मेहून, संत एकनाथ महाराज पैठण, नामदेव महाराज पंढरपूर आणि संत तुकाराम महाराज देहू. तर अशा पद्धतीने वारकरी संप्रदायातील हे महान संत. मित्रांनो, आता आपण टावरवर आहोत. या ठिकाणी खाली आमचे मित्र उभे आहेत. भाऊसाहेब, हा बघा ते फ्लॅश दाखवतात आपल्याला. आपण या टावरवर आहोत आणि हे मुक्ताई मातेचं समाधी मंदिर तापी नदीच्या पात्रात. अंधार झालाय आता खूप, आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. आणि आपण जमिनीपासून जवळजवळ 150 फुटाच्या वर अंतरावर टावरवर या ठिकाणी उभे आहोत. आणि हा इथला तापी नदीचा संध्याकाळचा नजारा मी आपल्याला दाखवतोय. अशा पद्धतीने हे तापी नदीचं अथांग पात्र आहे आणि सूर्य अस्ताला गेल्यामुळे अंधार झालेला आहे. तर अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी हा टावरवर लवकर आलो सुद्धा अजून आपल्याला सुंदर नजारा दाखवता आला असता. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबत आहोत मुक्ताई माता मंदिर समाधी स्थळावर. तर मेहून या ठिकाणी आपण होतो. असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत माझ्या चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तोपर्यंत ट्रॅव्हल विथ मी. धन्यवाद.